अखिल विश्वाला शांतीचा, करुणेचा, मैत्रीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथम अभिवादन करते। वायुगतीने धम्माचा रथ पुढे नेणाऱ्या महाउपासिका आदरणीय ममता सागर मीराताई आंबेडकर, त्याचप्रमाणे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या धम्मकार्याला मी पंचांग प्रणाम करते। त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक, केंद्रीय शिक्षिका, उपासक, उपासिका तथा बालबालिका या सर्वांना माझा सप्रेम जय भीम। सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या मी आपणा सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देते। गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा नेमकं कधीपासून सुरू झाली हे आपण आज बघणार आहोत। तर शाक्य आणि कोलीय यांच्यात रोहिणी नदीच्या पाण्यावरून वाद झाला। वादाचं रूपांतर युद्धात झालं आणि युद्धाला विरोध केल्यामुळे सिद्धार्थाला गृहत्याग करावा लागला। गृहत्याग केल्यानंतर सिद्धार्थाने वेगवेगळ्या ऋषींच्या, गुरूंच्या आश्रमात जाऊन खडतर तपाचरण केले, उपास तपास केले, परंतु त्यांना सत्य आढळून आले नाही। मग त्यांनी उपास तपास यांचा त्याग केला आणि सत्य शोधण्यासाठी त्यांनी चिंतन मनन केले आणि मग त्यांना इसवी सन पूर्व 528 मध्ये वयाच्या 35व्या वर्षी सम्यक संबोधी प्राप्त झाली। त्यांनी विज्ञानाशी सुसंगत अशी एक नवीन विचार प्रणाली जन्माला घातली। त्या विज्ञानाशी सुसंगत अशा विचार प्रणालीला त्यांनी धम्म असे नाव दिले आणि मग त्यांना जेव्हा ज्ञानप्राप्ती झाली तेव्हा 7 आठवडे ते सारखे चिंतन करत होते। ते त्यांना मिळालेल्या ज्ञानाचा आनंद घेत होते आणि मग त्यांच्या मनामध्ये विचार आला की आता मी हे ज्ञान कोणाला देऊ। तेव्हा ब्रह्मसहपती येऊन त्यांना विनंती करतो। ब्रह्मसहपती म्हणजे कोण? तर ब्रह्मसहपती म्हणजे त्यांचं अंतर्मन। तर त्यांना विनंती करतो की आपण बुद्ध झालात, ही वार्ता जगभर पसरलेली आहे आणि आपण सम्यक संबुद्ध झालात आणि त्याच्यामुळे आपण हे नाकारू शकत नाही, तुम्हाला हे ज्ञान लोकांना द्यावंच लागेल। तेव्हा ब्रह्मसहपतीची ही विनंती मान्य करून तथागत म्हणतात की आता हे मी ज्ञान कोणाला देऊ। तेव्हा तथागतांना आलार कलाम यांची आठवण येते। आलार कलाम यांची माहिती तथागत काढतात तेव्हा ते निधन पावल्याचं त्यांना समजतं। मग त्यांनी उदक रामपुत्त यांना आपलं ज्ञान द्यावं असं त्यांच्या मनामध्ये विचार येतो आणि मग उदक रामपुत्त ही निधन पावल्याचं त्यांना समजतं। मग त्यांनी आता हे मी मिळालेलं ज्ञान मी आता हे कोणाला देऊ। तेव्हा त्यांना तपश्चर्याच्या काळामध्ये जे त्यांचे 5 मित्र असतात, जे त्यांचे 5 सोबती असतात की ज्यांनी तपश्चर्याच्या काळामध्ये त्यांची भरपूर सेवा केलेली असते, अशा त्या 5 मित्रांची त्यांना आठवण येते। ते 5 मित्र म्हणजे कौंडिन्य, भत्तीय, वप्प, महानाम आणि अश्वजित। तर ते सारनाथ येथे असल्याचं त्यांना माहिती मिळते आणि सारनाथच्या दिशेने तथागत जायला निघतात। तेव्हा दुरूनच त्या 5ही परिव्राजकांना तथागत भगवान बुद्ध येताना दिसतात। तेव्हा ते बघा, तो श्रमण गौतम येत आहे आणि तपश्चर्याच्या काळामध्ये तो चैनी सुखी जीवनाकडे तो वळला होता। त्याने पाप केलेलं आहे, त्याच्यामुळं त्याची आपण सोय करता कामा नये, त्याची विचारपूस करता कामा नये। त्याला आपण एक आसन देऊ व तो बसायचा असेल तर बसेल, नाहीतर नाही, कारण की त्यानं पाप केलेलं आहे। तर तेव्हा असे म्हणतात आणि मग काय होतं की जसे तथागत त्यांच्या जवळ येतात, जसे तथागत जवळ येतात तसतसं त्यांचा तो प्रभावशाली, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचा जो तेजस्वी चेहरा ते बघून ते 5ही परिव्राजक आपल्या निश्चयापासून दूर जातात आणि मग एक जण काय लगेच 5ही जण आनंदाने उठतात स्वागतासाठी आणि एक जण त्यांच्या हातातील भिक्षापात्र घेतो, एक जण त्यांच्या हातातील चिवर घेतो, तिसरा त्यांचे पाय धुवून देतो, चौथा त्यांचे पाय पुसतो आणि 5वा त्यांना बसण्यासाठी एक सुंदर असं आसन तयार करतो आणि मग सर्वजण बसतात आणि एकमेकांची विचारपूस करतात। तेव्हा 5ही परिव्राजक तथागतांना विचारतात की आम्ही आपणाला सोडून आल्यानंतर आपण काय केले। तेव्हा आपण गयेला कसे गेलो, पिंपळाच्या झाडाखाली चिंतन मनन करीत कसे बसलो आणि ज्ञानप्राप्ती होऊन कसा नवा जीवन मार्ग, कसा हा धम्म शोधून काढला, असं तथागत त्या 5 परिव्राजकांना सांगतात। तेव्हा ते 5ही परिव्राजक ऐकण्यासाठी अधीर होतात आणि हा जीवन मार्ग कोणता ते आम्हाला समजून सांगावे अशी विनंती करतात। तथागत भगवान बुद्ध त्यांची विनंती आनंदाने मान्य करतात आणि सांगतात
की हा जो जीवन मार्ग आहे, हा जो धम्म आहे, त्याचा ईश्वराशी आणि आत्म्याशी काहीही संबंध नाही, त्याचा कर्मकांडाशी काहीही संबंध नाही, त्याचा मरणोत्तर जीवनाशी काहीही संबंध नाही. आणि माणूस आणि माणसांचे माणसाशी असलेले या जगातील नाते हे धम्माचे अधिष्ठान आहे. तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात की हा धम्माचं केंद्रबिंदू आहे, हा धम्माचा पाया आहे. तथागत भगवान गौतम बुद्ध पुढे सांगताना 4 आर्य सत्य सांगतात. दुःख, दुःख समुदय, दुःख निरोध, दुःख निरोध प्रतिपदा गामिनी. आणि तथागत भगवान बुद्ध आपल्या प्रवचनामधून सांगताना सांगतात की या जगामध्ये प्रथम सांगतात की या जगामध्ये दुःख आहे, हे जग दुःखानं भरलेलं आहे आणि दुःखाचा नाश करणे हा धम्माचा पाया आहे. दुःखाचा नाश करणे हा धम्माचा पाया आहे. पुढे 5ही परिव्राजक पुन्हा व्याकुळ होतात आणि आपला जीवन मार्ग, आपला जो धम्म तुम्ही सांगताय तो आम्हाला पुन्हा एकदा समजावून सांगा, पुढे अजून काय आहे ते आम्हाला समजावून सांगा. तेव्हा तथागत भगवान बुद्ध त्यांना सांगतात की तथा परिव्राजकांनी नंतर बुद्धांना आपला धम्म समजून सांगितला आणि धम्म समजून सांगताना त्यांनी प्रथम विशुद्धी मार्ग सांगितला आणि विशुद्धी मार्ग सांगताना सांगितलं की ज्याला चांगला मनुष्य होण्याची इच्छा आहे, ज्याला वाटतं की मी जीवनात चांगला मनुष्य झालो पाहिजे, त्याने जीवनात काही तत्व पाळली पाहिजे आणि ही चांगली तत्व हीच विशुद्धी मार्गाची शिकवण आहे. ती 5 तत्व कोणती? तर ती 5 तत्व आहेत की प्राणीहिंसा न करणे, चोरी न करणे, व्यभिचार न करणे, खोटे न बोलणे आणि मादक पदार्थांचे सेवन न करणे, अशी ही 5 तत्व आहे. आणि ही 5 तत्व कुटुंबाचा आणि समाजाचं हित जोपासणारी आहे, या सर्वांचं म्हणजे संवर्धन करणारी आहे. अशा प्रकारची ही 5 तत्व आहे. आणि प्रत्येक मनुष्य जे जे काही वर्तन करतो त्याचं त्या वर्तणुकीचं परिमापन असलं पाहिजे. परिमापन म्हणजे मोजमाप. तर आपण चांगलं कृत्य करतो की वाईट कृत्य करतो याचं हे मोजमाप असतं. आणि त्यानंतर तथागत भगवान गौतम बुद्धांनी आर्य अष्टांगिक मार्ग समजावून सांगितला. आर्य अष्टांगिक मार्ग सांगताना सांगितलं की जो जो या मार्गाचा अवलंब करेल त्याचं जीवन सुखी, समाधानी आणि आनंदी जाईल. कारण की हा आर्य अष्टांगिक मार्ग हा अंधारात दिवा जसा प्रकाश देतो तसा हा प्रकाश देणारा, अंधारातून प्रकाशाकडे नेणारा हा आर्य अष्टांगिक मार्ग आहे. तर आर्य अष्टांगिक मार्गामध्ये सांगताना तथागत बुद्धांनी सांगितलेलं आहे की सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी असा हा आर्य अष्टांगिक मार्ग समजावून सांगितला. यानंतर भगवान बुद्धांनी 10 पारमिता म्हणजे 10 सद्गुण यावर या 5 परिव्राजकांसमोर प्रवचन केलेलं आहे. या 10 पारमिता सांगताना तथागत भगवान बुद्धांनी सांगितलं की ह्या मानव जातीच्या कल्याणाकरता आहे. मानव जातीच्या कल्याणाकरता नुसतं बौद्धांच्याच का तर नाही, सर्व या पृथ्वी तलावरील सर्व प्राणी मात्रांच्या कल्याणाकरता, हिताकरता ह्या 10 पारमिता आहेत. तर या 10 पारमिता पुढील प्रमाणे शील पारमिता, दान पारमिता, उपेक्षा पारमिता, नैष्कर्म पारमिता, वीर्य पारमिता, शांती पारमिता, सत्य पारमिता, अधिष्ठान पारमिता आणि करुणा पारमिता आणि मैत्री पारमिता. तर अशा प्रकारे तथागत भगवान गौतम बुद्धांनी आपलं प्रवचन केलेलं आहे. सारनाथ येथे पहिलं प्रवचन केलेलं आहे आणि या दिनाला धम्म उदय दिन असं म्हणतात. आणि या ठिकाणी ऋषीपतन या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांनी हे प्रवचन केलेलं आहे. सारनाथ येथील ऋषीपतन की ज्या ऋषीपतन या ठिकाणी अनेक ऋषींचं पतन झालेलं आहे, त्या ठिकाणी तथागत भगवान बुद्ध विजय झालेले आहेत. तो दिवस होता आषाढी पौर्णिमेचा आणि बुधवार दिवस होता. तर अशा प्रकारे तथागत भगवान गौतम बुद्धांनी सारनाथ येथे आपलं प्रवचन केलेलं आहे. आणि या दिनापासूनच खऱ्या अर्थानं गुरुपौर्णिमा ही म्हणजे गुरुपौर्णिमा हा दिवस पाळण्यात येतो, मानण्यात येतो. आणि आजपर्यंत आपण गुरुपौर्णिमा हा सण म्हणून आपण साजरा करण्यात येतो. आणि या दिनापासूनच वर्षावासाला प्रारंभ होतो. आणि आपण वर्षावास हा पुढील भागात बघूया. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मी आपणा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देते. सर्वांचे मंगल हो, मंगल हो, मंगल हो. जय भीम, नमो बुद्धाय.